प्रत्येकाच्या तोंडावर प्रत्येकाशी जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा त्याच्या तोंडावर हीच चर्चा असते की आमच्याकडे हा विकास नाही आहे, आमच्याकडे रस्त्याला खड्डे पडलेत, अमुक तमुक, प्रशासनाचं लक्ष नाही. मागील अनेक महिन्यांपासून नेरळचा कारभार अंदाधुंद चाललाय. प्रशासक आणि ग्रामसेवक यांचं कार्य हे कार्यशून्य आहे. 6 ते 7 विभागात आपल्या नेरळमध्ये एकही विभागामध्ये त्यांची कचरा गाडी फिरत नाही. तुमच्याकडे पाणीच नाही आहे, मग तुम्ही कनेक्शन कोणत्या बेसवर देताय? हे प्रशासन इतकं दृष्टीहीन झालंय का एवढं सगळं होईपर्यंत यांची नजर जाते? 70% नेरळ हे काळोखात आहे. ग्रामपंचायतची कचरा कोंडी तोडलेली आहे. ग्रामपंचायतची जेव्हा प्रॉपर्टी एखादी तोडली जाते तेव्हा ग्रामपंचायतीने त्या इसमाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करायचा असतो. तशीच भूमिका असेल तर याच्या माध्यमातून आपण तो लोकांना आवाहन केलं पाहिजे की तुम्हाला जर कचराकुंडीचा त्रास होतो ना तुमच्या दारासमोरच्या, तर तुम्ही त्या कचराकुंड्या तोडा. कारण मुजईद खोत हा जो दावाई आहे ग्रामपंचायतचा त्याच्यावर जर कुठलीही कारवाई होत नसेल तर तुमच्यावर पण होणार नाहीये ना. नमस्कार, मी श्याम कडव आणि युनिफॉर्म या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय. नेरळला आत्ताच्या घडीला समस्यांचा विळखा पडलाय. वेगवेगळ्या समस्यांचं डोंगर अक्षरशः नेरळवर रचला जातोय. नेरळमधले नागरिक प्रचंड त्रस्त आहेत, परंतु प्रशासनाला तरीही जाग येत नाही. नेरळमधल्या विविध समस्या असतील, मग त्या पाण्यापासून, विजेपासून, रस्त्यांपासून अनेक समस्या आहेत. आणि या समस्यांवरच चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते गोरख शेख. गोरखजी, आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये, स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण बघतोय की नेरळ हा सध्या नेरळमध्ये समस्यांचा वेगळा डोंगर रचला जातोय. प्रत्येकाच्या तोंडावर प्रत्येकाशी जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा त्याच्या तोंडावर हीच चर्चा असते की आमच्याकडे हा विकास नाही आहे, आमच्याकडे रस्त्याला खड्डे पडलेत, अमुक तमुक, प्रशासनाचं लक्ष नाही. मागील अनेक महिन्यांपासून नेरळचा कारभार अंदाधुंद चाललाय. तर माझा एकच पहिला प्रश्न तुम्हाला आपल्या चर्चेच्या सुरुवातीला असाच आहे की नेरळमध्ये इतका प्रचंड समस्या असताना प्रशासनाला अजूनही जाग येत नाही. या समस्यांबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? नेरळमध्ये नक्की काय काय समस्या? मुळात आपण बघतोय मागील 8 ते 10 वर्ष जी नेरळ ग्रामपंचायतीची परिस्थिती होत चाललेली आहे, याला कारणीभूत एकमेव सुरुवातीला सरपंच सदस्य होते. त्यानंतर आता ते इतर राजीनामे देऊन घरी बसलेले आहेत. त्यानंतर प्रशासक आले. प्रशासक आणि ग्रामसेवक यांचं कार्य हे कार्यशून्य आहे. मी तर म्हणतो यांना जे वेतन दिलं जात आहे ना, हे आपल्या तुमच्या आमच्या कर भरलेल्या पैशातून पैशातून त्यांना वेतन दिलं जात आहे. पण हे प्रशासक मला वाटत नाही की महिन्यातून 10 दिवस पण तिथे बसत असतील. ग्रामपंचायतीमध्ये कायम गैरहजर असतात. भाऊसाहेब जे आपले आहेत ग्रामसेवक, त्यांना फोन केला, मी ह्या कामात बिझी आहे, मी ह्या कामात अडथळ्यात आहे, तुम्ही काय कामं करताय? जर तुम्ही 24 तास बिझी असता तर कामं काय करताय? मुळात ग्रामपंचायतीची आपण आज परिस्थिती बघितली तर मी माहितीच्या अधिकारामधून 2 ते 3 माहित्या त्यांच्याकडे मागितल्या. अर्धवट दिल्या, मला पूर्ण दिल्या नाही आणि ते देऊ शकत नाही, आपल्याला माहिती आहे. मी त्यांच्याकडनं आर्थिकदृष्ट्या माहिती घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला दिलं की ग्रामपंचायतीला पाणी खातं आणि घरपट्टी विभाग दोन्ही विभागांमधून मिळून 5.5 ते 6 कोटी रुपये आयात आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं मग कर्ज का होतंय? तर त्यांचं म्हणणं असं की आपल्याकडे कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असून मग तुमच्याकडे कामं का होत नाही आहेत? पूर्ण 4ही बाजूला एकही विभागातून 6 ते 7 विभागात आपल्या नेरळमध्ये एकही विभागामध्ये त्यांची कचरा गाडी फिरत नाही आहे. कचरा गाड्या नाही आहेत, डंपर नाही आहेत. मग यांचे 108 कर्मचारी काय करतात? प्रशासक आलेत, प्रशासकांना तर कोणती इथे निवडणूक लढवायची नाही आहे, मग ते ठोस भूमिका का घेत नाही आहेत? प्रशासक आल्यापासून माझ्या मते यांनी कमीत कमी 200 ते 250 नळ कनेक्शन दिलेले आहेत अशी माहिती आहे. तुमच्याकडे पाणीच नाही आहे, मग तुम्ही कनेक्शन कोणत्या बेसवर देताय? एवढे जर नळ कनेक्शन देताय, एवढं ग्रामपंचायतला आर्थिक उत्पन्न आहे, मग आजच्या तारखेला ग्रामपंचायत कर्जबाजारी काय आहे? महावितरण कंपनीचं माझ्या मते काहीतरी 1 कोटीच्या जवळपास यांचं थकबाकी देणं आहे. आता यांचं म्हणणं असं झालं की ग्रामस्थ कर वसुली होत नाही ग्रामस्थांकडून. मुळात हे सगळं खोटं आहे, निव्वळ खोटं आहे. मी पूर्ण माहिती घेतली की आतापर्यंत तुमच्याकडे थकबाकी किती आहे? तर माझ्या मते थकबाकी काहीतरी 1,70,80,00,000 रुपये, जास्त नाही आहे. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये 6 कोटी येतात, वार्षिक खर्च यांचा 5 कोटीच्या जवळपास आहे, जास्त नाही आहे. मग हे वरचे 1 कोटी कुठे जातात? बरोबर आहे. ह्या 1 कोटीचा तुम्ही ग्रामस्थांना का सांगत नाहीत की आमच्याकडे हे राहत आहेत? जर तुम्ही ते खर्च करताय तर ते कुठं करताय? नाही, तुम्ही जसं म्हणालात की थकबाकी आहे, पण या थकबाकीमध्ये सर्वसामान्य किती आहेत आणि प्रतिष्ठित मंडळी किती आहेत? 90% प्रतिष्ठित आहेत.
मग यांच्याकडनं कर वसुली करण्याची यांची हिंमत नाही आहे का प्रशासनाची? यांची दानतच नाहीये. आज जे 108 कर्मचारी तुम्ही तिथे बसवलेत, तुम्ही त्यांची माहिती तुम्हाला देतो मी, माझ्याकडे आहे. 108 कर्मचाऱ्यांपैकी अंगठावाले 90% आहेत. ठीक आहे, झाडू कामगार वगैरे मान्य काय, ज्याने LLB केलेली आहे असा व्यक्ती तिथे पावत्या पडतोय भर बाजारात फिरून, आणि ज्याची 8वी 9वी झाले त्यांना तुम्ही तिथं कार्यालयात टेबलावर बसवलंय. काय ग्रामपंचायत चालवाल तुम्ही? या ग्रामपंचायतमध्ये जे राजकीय नेते निवडून येतात ते सध्या ग्रामपंचायतमध्ये अस्तित्वात नाही आहेत, किंवा ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी राजीनामे आधीच दिलेले. राजकारण करून ग्रामपंचायतपर्यंत पोहोचणे इथपर्यंत ठीक आहे, पण ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांमध्येच राजकारण आहे असं तुम्हाला वाटतं का? 100% राजकारण त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे जे कॅपेबल आहेत त्यांना संधी मिळत नाही मिळत आहे. मला अजून एक पुढचा प्रश्न असा आहे की जो आत्ता भळबळत आहे, ती जखम जशी भळबळती असते तशी, कारण आताच काही दिवसांपूर्वी अनधिकृत बांधकामासंदर्भात एक प्रश्न ग्रामपंचायतमध्ये उपस्थित केला आणि बरीच लोक हा प्रश्न विचारण्यासाठी प्रशासक आणि ग्रामसेवकाकडे गेली होती. तो मुद्दा असा होता की नेरळ गणेश घाटाच्या समोर ठिकाणी चहाची टपरी बांधलेली आहे. मुजाहिद खोत माझ्या मते त्या इसमाचं नाव, आणि टपरी बांधली आहे ठीक आहे. जिजामाता जे तलाव आहे त्याचं जे आउटलेट आहे ते पाणी येतं, ते गटारही बुजवलंय, तिथे मे बी पाईप वगैरे टाकलाय. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तिथे ग्रामपंचायतची कचराकुंडी होती. ती कचराकुंडी भुईसपाट करून तिथे भराव टाकून या अशा पद्धतीचं सगळं काम केलंय. बरं, ही जी जागा आहे ती नेरळ ग्रामपंचायत कार्यालयापासून जेमतेम 50 मीटर अंतरावरची. मग हे प्रशासन इतकं दृष्टीहीन झालंय का एवढं सगळं होईपर्यंत यांची नजर जात नाही? मुळात नेरळकडे प्रतिनिधी जे आहेत, जे प्रतिनिधित्व करतायत, यांचंच दुर्लक्ष झालेलं आहे. मला वाटत नाही निवडणुकीनंतर आपल्या आमदार साहेबांनी नेरळकडे, खूप मोठमोठे प्रश्न आहेत, रस्त्यांचे असतील, विकासाचा असेल, 70% नेरळ हे काळोखात आहे. आपलं माथेरानला लागून खूप मोठं नेरळ शहर आहे. शहरीकरणामध्ये आज 60 ते 65 हजार लोकांना तिथे सहवास आहे, राहत आहेत तिथे, त्यांना सुविधाच पुरवू शकत नाहीत आपण. त्या ठिकाणी प्रशासक असतील, ग्रामसेवक असतील, हे सरळ सरळ झोपेचं सोंग करतायत, काहीच काम नाही, कार्यशून्य आहे त्यांचं, काहीच कार्य करत नाहीयेत. तुमच्या आमच्या सारखा जरी एखादा व्यक्ती तिथे बसला तरी या प्रश्नांना सोडवू शकतो, आणि 1 वर्षामध्ये मुळात हा प्रश्न सुटेल. आपण जो मुद्दा मांडला की अतिक्रमणाबद्दल, हे जे अतिक्रमण आहे या संदर्भात मी मागील 5 ते 6 महिने प्राधिकरण असेल, PWD असेल, सार्वजनिक बांधकाम झालं, यांच्याकडे पाठपुरावे करतोय. कल्याण कर्जत जो 76 महामार्ग आपला आहे त्या ठिकाणी रस्ता अर्धवट बनवलेला आहे. त्याला कारण काय, तर अतिक्रमण आहेत. तुम्ही अतिक्रमण का हटवत नाहीयेत? नेरळ विद्या मंदिर ते पेट्रोल पंपापर्यंत आपण या ज्या 1 किलोमीटरच्या अंतरावर 3 ठिकाणी हा रस्ता अर्धवट आहे. एक पूल बनवलेला नाहीये, दुसरा पूल पडल्या कारणाने वाहनांना वाहतूक कोंडी होते तिथे प्रचंड प्रमाणात. सार्वजनिक बांधकाम हे कार्यशून्य आपल्या कर्जत तालुक्यामध्ये, कार्यशून्य, काहीच नाहीये. 8 वर्ष झाले कर्जत कल्याण महामार्ग जो रस्ता होतोय त्याचं काम होत नाहीये. बाजूला गटार नाहीये. जेव्हा मी रात्री गाडी वाहनधारक गाडी चालवतात, 1-1 फूट पाण्यामधून रस्त्यावर पाणी आहे, त्याच्यातून गाडीचं, त्याला कारण काय, तुमचा रस्ता जो बनवला जातो त्या ठिकाणी तुमचे दोन्ही बाजूला नाले असले पाहिजेत, कुठेही नाहीये. तुम्ही दाखवा कुठे नाला आहे का? अर्धवट रस्ते आहेत. फॉरेस्ट विभाग, फॉरेस्टला त्या कॉन्ट्रॅक्टदाराने आजपर्यंत कोणती नोटीसच पाठवली नाही की आमचे अडथळे आहेत. फॉरेस्ट वन विभागाकडे मी माहिती घेतली, त्यांचं म्हणणं आहे आमच्याकडे प्रस्तावच आलेला नाही आहे की या ठिकाणून रस्ता जातोय. मग ते याचा अर्थ चालढकल करतायत. राहिले 10 वर्षाचं त्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे. माझ्या मते तो 2 वर्षामध्ये हात वर करून निघून जाणार. सर्वसामान्यांचं मत असं आहे की रस्ता जो अरुंद आहे, जिथे फॉरेस्टची लँड आहे तिथे फॉरेस्ट परमिशन देत नाही असं सर्वसामान्यांचं मत आहे. तुम्ही तर म्हणतायत की फॉरेस्ट पर्यंत प्रस्तावच गेलेला नाहीये. मग हे सर्वसामान्यांमध्ये जे काही गैरसमज पेरले जात आहे हे फार चुकीचे आहेत. मी तुम्हाला जो प्रश्न तुम्ही आता म्हणाला की गटारच नाहीयेत, पण जी गटार होती तीच बुजवली आहे, त्याच्यावर टपरे बांधलेले आहेत. पण दुसरी महत्वाची गोष्ट की ग्रामपंचायतची कचराकुंडी तोडलेली आहे. ग्रामपंचायतची जेव्हा प्रॉपर्टी एखादी तोडली जाते तेव्हा ग्रामपंचायतनी त्या इसमाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करायचा असतो. तेच तुम्हाला सांगतो ना, प्रशासक सध्या कार्यशून्य आहेत आपल्या नेरळमध्ये.
ग्रामसेवक कार्यशून्य आहेत, काहीच काम होत नाहीये. यांना फक्त नळ कनेक्शन द्या आणि घरपट्टे द्या, हे काम तर आपले सदस्य सुद्धा करत होते. त्याच्यासाठी तुम्हाला इथे बसवलंय, शासनाचा पगार घेताय तुम्ही. तुम्ही नेरळमध्ये फिरा. नेरळमध्ये मी गणेश घाटाच्या लगत आपल्या एक रस्ता आहे, तो अर्धवट झालेला आहे. 70-80 मीटरमध्ये रस्ता होणं बाकी आहे. त्या ठिकाणी ग्रामसेवकांना मी 4-4, 5-5 वेळा फोन केले, साहेब तुमचे फक्त 2 कर्मचारी पाठवा, मी JCB डंपर मी घेऊन येतोय. त्यांचं म्हणणं, साहेब आमच्याकडे कर्मचारीच नाही आहेत. 108 कर्मचारी काय झोपताय तुमच्याकडे? तुमच्याकडे 5-5, 6-6 ड्रायव्हर आहेत, एक ड्रायव्हर तुम्ही पाठवू शकत नाही. त्या ठिकाणी मी उभं राहून पाहिलं, एक महिला मुलांना शाळेत घेऊन चालली होती स्कूटीवर, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, ती मुलाला घेऊन त्या गटारामध्ये पडली, अशी परिस्थिती आहे तिथे. तेव्हा मी जाऊन तिथे 2 डंपर आणून तिथे माती भरली. त्याच्यानंतर सुद्धा यांना जाग येत नाही. आता पुन्हा तिथे नसतेनाबूत झालेलं आहे. त्या ठिकाणी गणपतीचा सण आलेला आहे, त्यांचं लक्षच नाहीये, काही घेणं पडलेलं, काही घेणं नाहीये. तेच मी म्हणतोय की जसं त्यांनी कुठल्याही पद्धतीची फौजदारी गुन्हाही दाखल केला नाही किंवा त्याची तसदीही घेतली नाही केलेली. जर एखादा व्यक्ती ग्रामपंचायतची प्रॉपर्टी तोडतो आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही, तर असा पायंडा पाडला जातोय का की समाजाने मग असा अर्थ घ्यावा का, जर माझ्या दारासमोर कचराकुंडी आहे तर मी ती बिंदास तोडू शकतो, मला ती सहन नाही होत आहे, मग यावर देखील ग्रामपंचायत शांतच बसणार आहे का? आणि जर तशीच भूमिका असेल तर याच्या माध्यमातून आपण तो लोकांना आवाहन केलं पाहिजे की तुम्हाला जर कचराकुंडीचा त्रास होतो ना तुमच्या दारासमोरच्या, तर तुम्ही त्या कचराकुंड्या तोडा. कारण मुजईद खोत हा जो जावई आहे ग्रामपंचायतचा, त्याच्यावर जर कुठलीही कारवाई होत नसेल तर तुमच्यावर पण होणार नाहीये ना. 100%. आणि हे जर कारवाई न करण्याचं कारण संबंधित प्रशासकाचे किंवा प्रशासनाचे जे काही अधिकारी बसले यांचे हात दगडाखाली आहेत असं मला वाटतं. साहजिकच आहे. मुळात हा जो प्रश्न तुम्ही मांडला तो महत्वाचा आहे. मागे आपण 70-80 जण, 100-125 जण जमाव झालो होतो ग्रामपंचायतमध्ये, कारण ह्या विषयावर घेऊन, अतिक्रमणचा विषय घेऊन त्या ठिकाणी प्रशासकांनी आणि ग्रामसेवकांनी PWD आणि 2 संबंधित अधिकाऱ्यांना समोर बसवलं. त्यांना सांगितलं हा प्रश्न यांच्या अखत्यारीमध्ये येतो. त्या टायमाला मी त्यांना प्रश्न विचारला, साहेब यांनी मागील 10 वर्ष जर सार्वजनिक बांधकामाने काहीच काम केलेलं नाहीये तर तुम्हाला मी लिहून देतो अजून 2 वर्ष याच्यावर काहीच कारवाई करू शकत नाही. माझ्यामध्ये काहीतरी चव्हाण साहेब आणि 2 जण होते तिथे, त्यांना मी सांगितलं तुम्ही आले तुम्ही मार्गी लावा. त्यावेळेस मुजाहिद खोत यांनी प्रश्न मांडला, मी एकटाच का? या ठिकाणी 200-250 अजून अतिक्रमण आहेत, त्या अतिक्रमणावर तुम्ही कारवाई करा, मी माझं काम करणार नाही. एक मार्गाने बघायला गेलो तर मुजाहिद खोत हे योग्य आहेत. एका व्यक्तीवर अन्याय करतोय हे चुकीचंच आहे. आणि राहिला विषय आपला जो कचराकुंडीचा आहे, या संदर्भात कारवाई ही व्हायलाच पाहिजे. तो मी असेल, मुजाहिद खोत असतील, तुम्ही असेल किंवा ग्रामपंचायत असेल. जी काही माणसं मुजाहिद खोत यांच्या विरोधात गेली होती ती तो एक विषय घेऊन गेली होती. मुजाहिद खोत यांच्या दृष्टीने नेरळमधली जी बरीचशी बाकीची अतिक्रमण आहेत त्यांच्या विरोधात त्यांनी जावं ना. बरोबर आहे, साहजिक बरोबर आहे, त्यांनी जावं ना. त्यांनी इतरांकडे काय अपेक्षा ठेवा की माझ्या विरोधात गेले तसे सगळ्यांच्याही विरोधात जावं, असं थोडी. एखादा विषय गावकऱ्यांनी घेतला तर त्यांच्यावरती जबाबदारी थोडी की सगळीच कामं घ्यायची. बरोबर आहे. मुजाहिद खोत यांनी नक्की जावं. चर्चा खूप चांगली रंगते आपली. आणि पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा असा आहे की नेरळमध्ये आपण प्रत्येक गल्लीमध्ये, एरियामध्ये जर गेलो तर रस्त्यांची दुरावस्था आहे. गटाराचं पाणी रस्त्यावर आहे, रस्त्याला ठिगळं पडलेली आहेत, सिमेंटचे रस्ते आहेत, त्याला खड्डे, पेवर ब्लॉक निघालेले आहेत, पेवर ब्लॉकवर पाय पडला की त्याचे चिखल उडतो लोकांवर. आणि असे सगळे प्रश्न असताना नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुशोभीकरण काय होतंय? म्हणजे समस्या जर बघायला गेलं तर कचऱ्याची समस्या आहे. कचराकुंडी नाही, कचराकुंड्या तोडायला घेतल्यात लोकांनी, कचराकुंडीतला कचरा रस्त्यावर येतोय. दुसरं बघायला गेलं तर रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे खूप मोठा, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, लाईट नाही, तुम्ही म्हणाले 70% नेरळ तर अंधारात आहे. असे सगळे असताना फक्त सुशोभीकरणाचे प्रश्न का घेतले जात आहेत किंवा सुशोभीकरणाचीच कामं घेतली जात आहेत आणि त्याचीच बिलं निघतात असं दिसतंय तरी प्रथमदर्शनी. याच्याबद्दल ठोस आपल्याकडे माहिती नाहीये, पण असं का होतंय? हा जो मुद्दा घेतला याच्याबद्दल जर प्रश्न आपण विचारत गेला तर याचा डोंगर कमी पडेल. आज दरवर्षी गणेश घाट ठिकाणी गाळ काढला जातो पाऊस यायच्या अगोदर. यावेळेस ग्रामपंचायतमध्ये जाऊन ग्रामसेवक आणि प्रशासकांना 2-2, 3-3 वेळा विनंती केली. या ठिकाणी जिथे आपला गणेश घाट आहे तिथे कित्येक लोक मदिरा म्हणजे दारू पिण्याचे काम करतात, दारू पिणारे.
तिथे काचेच्या बाटल्या असतात, तुम्ही एकदा तिथला गाळ काढा, सुशोभीकरण, आणि हे दरवर्षी होतं, यावर्षी का होत नाही? ठीक आहे, आम्ही बघू आणि करून घेऊ. आजच्या तारखेला आपण तिथे गेलो तर गणेश घाट, आपण गणपती विसर्जन करण्यासाठी आपल्याला तिथे लाज वाटेल, हा मुळात पहिला प्रश्न. त्याच्यानंतर आपण याच्यावर प्रश्न एवढे की सांगायला कमी पडेल. गणेश घाट हा गर्दुल्ल्यांचा अड्डा झालेला आहे आणि त्याच बाटल्या गणेश घाटात फोडून टाकतात. उद्या विसर्जनाला उतरणारा एखाद्या माणसाला जर त्याच्यापासून इजा झाली तर याला जबाबदार कोण असणार? प्रशासक आणि ग्रामसेवक. कारण आजच्या घडीला मी बघितलं तर काय काढलेलाच नाहीये आणि गणपती अवघ्या तोंडावर 10 दिवसावर आलेले आहेत. यांना गांभीर्य नाहीये, काहीच नाही. यांना आपण कित्येक वेळा लेखी अर्ज दिले, त्याचं उत्तर मिळत नाही. माहितीच्या अधिकारावरून माहिती मागवल्या, काही मिळत नाहीये. यांना निवळ एकच आहे, ग्रामपंचायतमध्ये जाऊन बसायचं, आपला दिवस ढकलायचा. कधी एखादा बिल्डर इथे येतो, एखादा व्यावसायिक येतोय, कोण गाले बांधतोय, त्याला घरपट्टी कधी देता येईल आणि नळ कनेक्शन कधी दिलं, आपले 2 पैसे आपल्याला मिळतील. आता मध्यंतरी फार असा आकडा समोर आला होता की एखाद्या बिल्डरला पाणी कनेक्शन दिल्यानंतर काही लाखोमध्ये पैसे मिळतात, मी असं ऐकलंय. साहजिकच आहे, त्याशिवाय व्यावसायिकांना कनेक्शन मिळत नाहीयेत. मग लाखो रुपयामध्ये पैसे घेतले जातात. मग हे पैसे जातात कुठे? ग्रामपंचायतमध्ये अशी रितसर त्याची नोंद केली जाते का? किंवा हे पैसे नक्की जातात कुठे आणि किती? साधारण तुमच्या कानावर पडलेला एक मोठा आकडा किती आहे एका कनेक्शनसाठी? मोठा कनेक्शनचा आकडा, एका कनेक्शनचा किमान 1.5 लाख रुपये. ओके, 1.5 लाख रुपये एका कनेक्शनचं. आणि त्यापैकी ग्रामपंचायतमध्ये किती जमा होतात? तर ग्रामपंचायतचे जे सध्या करते करवत आहेत, प्रशासक साहेब, ग्रामसेवक साहेब यांना माहीत. नाही, बरोबर आहे, पण हे एवढं सगळी आवक असताना नेरळची अशी दुरावस्था काय? मुळात दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा. आपला काम बनता, भाड में जाय जनता. अगदी बरोबर आहे, अपना काम बनता आणि भाड में जाय जनता. एक पुढचा एक महत्त्वाचा विषय की नेरळमध्ये आत्ताच्या घडीला लोकसंख्या किती आहे आणि नेरळ ग्रामपंचायतीकडे किती लोकसंख्येचं पालकत्व आहे, म्हणजे किती लोकसंख्येला नेरळ ग्रामपंचायत सुविधा पुरवते, लाईट, पाणी, वीज जे काय असेल ते. आजच्या तारखेला माझ्या मते 55,000 ते 60,000 जणांचं पालकत्व ही ग्रामपंचायत सांभाळते आणि किमान 55,000 ते 60,000 लोक त्यांच्यापर्यंत ही सुविधा जात आहेत. पण त्याच्यामुळे तर आज ही अडचण निर्माण झाली आहे. जनगणना ही आपली 2011ची मान्य केली जाते. आता विषय नगर परिषद याच्यामध्ये येत नाही, पण मी मुळात सांगतो. आपण प्रस्ताव मांडला, 7,500 ते 8,000 सह्या मागच्या 15 ऑगस्टला एका 3 ते 4 तासात झाल्या की नगर परिषद झाली पाहिजे. त्यानंतर पण आपले प्रतिनिधी असतील, खासदार साहेबांच्या कार्यालयामध्ये जाऊन प्रस्ताव पाठवला, मुख्यमंत्री साहेबांकडे पाठवला, पण त्यांचं दानत नाहीये नगर परिषद करण्याची. त्याच्यामध्ये खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. कारण निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेचे उमेदवार कमी होतात. बरोबर आहे, हा आपला मुद्दा नाहीये, पण हा घेण्याचं भाग पडतंय का? कारण खूप मोठा विषय आहे. नगरपंचायत किंवा नगर परिषद झाली तर जिल्हा परिषदेची एक जागा आणि पंचायत समितीची एक जागा लॅप्स होईल आणि त्यामुळे राजकीय गणित बिघडू शकतं. मग हे न होण्यामागे काही राजकीय शक्ती आहेत का? साहजिकच आहे. आज आपण सांगतो त्या कोरममध्ये बसत नाहीये. कारण का बसत नाही त्याचं कारण असं आहे की आपण 2011ची जनगणना ग्राह्य धरतोय. 2018च्या जनगणनेनुसार चाला. आजच्या तारखेला तुम्हाला 55,000 ते 60,000 तिथे ग्रामस्थ राहत आहेत. आपल्याला किती? 25,000 पाहिजेत ना नगर परिषदेसाठी. तुम्हाला 55,000-60,000 मिळतील. मागचे 6-7 वर्ष ग्रामस्थ मागणी करतायत प्रत्येक ग्रामसभेमध्ये की आपण जनगणना करा. जनगणना होत नाहीये. याला कारण एकच आहे. मला एक गोष्ट सांगा, ग्रामपंचायत आहे, प्रशासक आहेत, ग्रामसेवक आहेत. जर ग्रामपंचायत नेरळचं काही करू शकत नाही, मग नगर परिषद झाल्यानंतर नक्की नेरळचं काय भलं होणार? याच्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. ग्रामपंचायतीचे जे कर्मचारी आहेत आज, त्यांची मासिक 25 ते 30 लाख रुपयाची जाते वेतन. हे सगळं शासनाकडून जाणार, राज्य सरकारकडून जाणार. त्याच्यामध्ये सोय सुविधासाठी इथे सीईओ बसणार. जसे आता तिथे प्रशासक बसलेले आहेत, तिथे सांभाळायला सीईओ असतील, त्यांच्यावर जबाबदारी असते. ते क्लास 1 अधिकारी असतात, त्यांना 2 गोष्टी त्याच्यातल्या माहिती असतात. आज आपल्याकडे अनपढ माणसं येतात, तिथं सदस्य होतात आणि सरपंच होतात. काय ग्रामपंचायत चालवणार आहेत? आता तुम्हाला त्याचंच उदाहरण सांगितलं. तुम्हाला LLB केलेला माणूस तो चिठ्ठ्या पडतो भर बाजारात फिरून, त्यांनी वकिली केली,
तो चिठ्ठ्या पडतोय 10-10 आणि 20-20 रुपयाच्या, आणि ज्यांनी अंगठा छापेत ते कर्मचारी तिथे पावते घेऊन बसलेत. कशी काय ग्रामपंचायत सुधारणार? बरोबर आहे, ग्रामपंचायत सुधारणार नाही, कारण ग्रामपंचायतच्या आतमध्येच राजकारण वेगळे चाललेलं आहे. माझा एक महत्त्वाचा दुसरा प्रश्न, जसं मी म्हणालो की नेरळमध्ये असंख्य प्रश्न आहेत, त्यापैकी एक प्रश्न म्हणजे कचऱ्याचा प्रश्न. खरं तर नेरळ ग्रामपंचायतमध्ये अक्षरशः कचरा झालेला आहे. नेरळचं डम्पिंग ग्राउंड पूर्वी इथे आपले पश्चिमेला होतं, पोलीस स्टेशनच्या अलीकडे हायवेला लागून. ते डम्पिंग ग्राउंड बंद झालं. जे आता डम्पिंग ग्राउंड पूर्वेला गेलं, नदीच्या त्या नाल्याच्या बाजूला. प्राधान्य म्हणजे अनुक्रमे आपण पाहिलं असेल, बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की डम्पिंग ग्राउंडची जर साईज 10 एकर असेल तर 2-4 वर्षात ती 11 एकर होते. का? आता इकडचा कचरा इकडे तिकडे पडून ती साईज वाढते आणि वर्षानुवर्ष ते आजूबाजूचा एरिया एक्वायर करत जातो डम्पिंग ग्राउंड. हे आपण पाहिलं असेल. पण नेरळमध्ये काहीतरी वेगळं चित्र दिसतंय. कारण नेरळमध्ये डम्पिंग ग्राउंडची जी साईज होती 5-5.5 एकराची, ती एक साधारण 4 एकर झाली. मग ही बाजूची जमीन वाढली, जमिनीने माती वाढवली आणि कचरा आतमध्ये ढकलला. नक्की काय हा गणित काय? गणित नाही, याच्यामध्ये खूप मोठं राजकारण आहे. आपली माझ्या मते 5.25-5.5 एकर ती जमीन आहे, आज पण आहे. मागच्या मला वाटतं 2017-18च्या दरम्यान ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांनी उभं राहून ते तोडलेलं होतं. तिथे बाजूला एक व्यावसायिक आहे, काहीतरी रिसॉर्ट आहे त्यांचा. बरं. तर मी आता मागच्या आठवड्यातच तिथे जाऊन आलो. डम्पिंग ग्राउंडची दुरावस्था अशी झाली आहे की तिथे किडे, मोठमोठे किडे आळ्या अशा रस्त्यावर आलेले आहेत. बापरे. कारण मागे 1.5 ते 2 कोटी करून प्राधिकरणाने तिथं खर्च करून प्रकल्प उभारला. प्रकल्प उभारल्यानंतर त्याचा टेंडर असं होतं, आम्ही ग्रामपंचायत साहेबमध्ये गेलो, प्रशासक आणि ग्रामसेवक साहेबांना विचारलं असता त्यांनी काय सांगितलं की आपण ज्यांना टेंडर दिलं होतं त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे, आता आपण दुसरं बघतोय. ही सरळ चालढकल आणि जनतेची फसवणूक आहे. टेंडर असं आहे, त्याला 6 महिने किंवा 2 वर्षापर्यंत तुम्ही एखाद्या कंपनीला ते टेंडर द्या. त्यानंतर तुमचे कर्मचारी असतील त्यांना तिथे ट्रेन करा, त्यांना तिथे माहिती करून द्या, आणि आपले कर्मचारी तिथं बसवणं हे त्याच्यामध्ये लेखी GR आहे. आपल्याला ते चालढकल करतात, आम्हाला कोण कॉन्ट्रॅक्टर मिळत नाहीये. आजची तिथे परिस्थिती बघितली आपण, तो मुळात कचऱ्याचा विषय घेतला. जेवढे पण कचराकुंड आहेत ना, 2-2 महिने तिथे कचरा उचलला जात नाही. फोटो काढून सोशल मीडियावर किती लोक सर्वसामान्य आगी टाकतायत. यांना काही घेणं देणं नाहीये, पाहायला जात नाहीये. ग्रामपंचायतीचं नाव खराब होत आहे. ग्रामसेवक ग्रामपंचायतच्या बाहेर निघत नाहीयेत. कचऱ्याच्या गाड्या 8-8 दिवस येत नाहीयेत, 15-20 दिवस गाडी फिरत नाही. मागच्या महिन्यामध्ये फलक लावला प्रशासक साहेबांनी त्यांच्या नावाने की हा आपण कचरा कुंडीतच टाकावा, अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल, कायदेशीर. कसली कारवाई करताय? तुमच्याकडे घंटा गाडीच नाही, आम्ही का घंटा कचरा टाकणार? हास्यास्पद आहे. प्रशासक साहेब म्हणतात की कचरा कुंडीतच टाकावा आणि कचरा कुंडात तोडल्या जातात. प्रशासक साहेब झोपलेले असतात. झोपलेले आहेत, आज पण झोपलेले आहेत. ती जी जागा डम्पिंग ग्राउंडची जी कमी झाली ती गेली कुठे? ती माझ्या मते जो पलीकडे एखादा रिसॉर्ट आहे, काहीतरी 1 एकरच्या जवळपास ती जागा लाटली आहे. समोरच्या व्यावसायिकांनी लाटली आहे. आणि त्यावर मी ऐकलं की असेसमेंट सुद्धा दिलेलं आहे, ग्रामपंचायतने दिलेलं आहे. कोणी दिलंय, कसं दिलंय याची माहिती घ्यावी ग्रामस्थांनी. ग्रामस्थांना अधिकार आहे. ग्रामस्थ मालक आहेत, अधिकारी मालक नाही आहेत. आम्ही मालक आहेत. बरोबर आहे. ग्रामपंचायतला आम्ही कर भरतोय, मालक आम्ही आहेत, आम्हाला अधिकार आहे विचारायचा. आज त्या ठिकाणी जर 1 एकर जागेचा आपण विचार करू शकता. ग्रामपंचायतच्या मालकीची जी एका व्यावसायिकाच्या घशात गेली आणि तुमचा अंदाज असा आहे की त्याला असेसमेंट पण दिलेलं आहे. म्हणजे हा एक वेगळा मग बोर्ड झाला. ग्रामपंचायतच्या माध्यमातून चाललेला अतिशय अंधाधुंद कारभार. म्हणजे ग्रामपंचायत मुळात कसं आहे, अनेक समस्या घडत आहेत. जनतेला आपले प्रश्न मांडायचे, तर जनतेला प्रश्न मांडायला ते व्यासपीठच देत नाही, म्हणून आज आपल्याला असं बसावं लागतं. साहजिकच आहे. म्हणजे जनतेचे प्रश्न कुठे मांडले जातात? तर ग्रामसभेमध्ये. जनतेचे प्रश्न कुठे मांडले जातात? तर ग्रामसभेमध्ये. आणि ही ग्रामसभा वर्षातून ज्या काही 3-4 ग्रामसभा होतात त्या. मला एक गोष्ट सांगा, 15 ऑगस्टला एक ग्रामसभा जी होते गेल्या अनेक वर्षांपासून ती परंपरा आहे. 15 ऑगस्ट 26 जानेवारी जे काय असते ग्रामसभेची, ह्या 15 ऑगस्टची ग्रामसभा ही 15 ऑगस्टला न घेता 19 ऑगस्टला ठेवली.
जाणीवपूर्वक मागील काही वर्षांपासून मी हे सगळं नोटीस करतोय की जाणीवपूर्वक त्या दिवशी लोक घरी असतात, तिथे त्या दिवशी कोरम सहज पूर्ण भरेल अशी संख्या असते, म्हणून त्या दिवशी ती ग्रामसभा पुढे ढकलली जाते. आणि आता ती 19 तारीख म्हणजे जवळपास मंगळवारी 3 दिवस सुट्ट्यांनंतर सोमवारी लोक कामाला जाणार, मंगळवारी लगेच सुट्टी मिळणार नाही, कोरम भरणार नाही आणि ती पुन्हा तहकूब होणार. म्हणजे लोकांनी आपले प्रश्न मांडूच नये यासाठी हा सगळा खटाटोप चालू आहे का? याला बोलतात मास्टर माइंड प्लॅन. मास्टर माइंड प्लॅन कसा, ग्रामसभा जेव्हा असते 15 तारखेला असायची, ग्रामस्थ असायचे, प्रश्न मांडायचे. आज परिस्थिती अशी आहे की प्रशासक आणि ग्रामसेवक साहेब उत्तर देऊ शकत नाही आहेत, त्याच्यामुळे ते चालढकल करताय. त्यांना माहिती आहे 19 तारखेला मंगळवार असेल, शुक्रवार असेल, ग्रामस्थ येणार नाही, त्या दिवशी त्यांनी ग्रामसभा लावण्याचे निर्णय घेतला आहे. इव्हन आपण माझ्या मते 12-13 तारखेला ग्रामस्थ म्हणून 10-15 जण गेलो तिथे, त्यांना विनंती केली, साहेब आप ग्रामसभा होऊ द्या, 15 तारखेला ग्रामसभा होऊ द्या, खूप प्रश्न नागरिकांचे सर्वांना मांडायचे आहेत. त्यांनी सरळ सांगितलं की 15 तारखेला घेता येत नाही आहे आणि आपण 19 तारखेला ती ग्रामसभा घेतोय. त्यांना एवढं पण सांगितलं की 19 तारखेला साहेब ग्रामस्थ सुट्टी कशी घेतील, कित्येक रोजगार असतात, आपला एक दिवस बुडवून इथे येऊ शकत नाही, बरोबर, आपण रविवारी घ्यावी. तर त्याच्यावर त्यांनी मान्य नाही केलं, रविवारी घ्यायला तयार नाही आहेत त्यांनी घ्यावी रविवारी. बरोबर आहे, नका घेऊ 15 ऑगस्टला, माहिती आहे सर्वांना कामं असतात, पण तुम्ही रविवारी घ्या. याच्याही आधी रविवारी ग्रामसभा झालेल्या आहेत, होतात. आणि म्हणजे जाणीवपूर्वक यांना लोकांचे प्रश्न मांडू द्यायचे नाहीयेत, हा त्याच्या मागून सरळ उद्देश. नेरळ प्राधिकरणच्या माध्यमातून किंवा नेरळ प्राधिकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवक आहे वेगवेगळ्या माध्यमातून. मग आवक असून देखील विकास कामांसाठी जावक का नाही? हा खूप मोठा प्रश्न विचारला आपण. मी माहितीच्या अधिकारामधून याच्या संदर्भात माहिती घेतली होती. तर माझ्या मते काहीतरी 5.5 ते 6 कोटी रुपये हे ग्रामपंचायतला आवक आहे वार्षिक. मग जावक विचारलं तर माझ्या मते काहीतरी सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वगैरे सगळं काढून 5 कोटीच्या जवळपास त्यांनी जावक दाखवलं. मग हे वरचे 1 कोटी वार्षिक कुठे जातात? नाही, जावक मध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार आणि ते सगळं आलं सरसकट. मग हा थकीत पगाराचं काय करायचं? थकीत पगाराचं जाऊ द्या, त्याच्यानंतर त्यांनी अजून एक खूप मोठं उत्तर दिलं की ग्रामस्थ साहेब घरपट्टीच भरत नाहीत, आम्ही काय करू. तर असं हसण्यासारखं वाटलं. मी काय केलं, पुन्हा एकदा माहितीचा अधिकार टाकला आणि त्यांना विचारलं आत्तापर्यंत थकबाकी किती आहे? काहीतरी 1.5-2 कोटी, जास्त नाही आहे. मागील 10 वर्षाचं जर तुमच्याकडे 1-1.5 कोटी थकबाकी आहे आणि वार्षिक 10 कोटी तुमच्या जमा असायला पाहिजेत ना, ते कुठे गेले काही माहीत नाही. तुम्हाला एक सांगू, मला वाटतं 1 वर्ष झालं असेल, ग्रामसेवकांनी 150 लाईटी खरेदी केल्या होत्या. बरं, त्या लाईटीची किंमत किती लावली असेल? 1200 ते 1300 रुपये एका लाईटची किंमत. आणि माहितीच्या अधिकारातून माहिती मिळाली की ती लाईट 500 रुपयाची. बापरे. जर तुम्ही 3 पट भ्रष्टाचार याच्यामध्येच करताय, ग्रामपंचायत काय सुधारणार आहे? मग पण अशांवर म्हणजे अशी काही कारवाई वगैरे होत नाही का? व्हायला पाहिजे. प्रतिनिधित्व करणारे झोपलेले आहेत आजच्या तारखेला. ग्रामपंचायत जाब विचारायला तुमच्या आमच्यासारखे 4 सर्वसामान्य कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते पुढे जात आहेत, पण जे निवडणुका लढवायला सगळे रणशिंग फुकून आहेत. जिल्हा परिषद माझ्याकडे येणार, पंचायत समिती माझ्याकडे येणार. अरे ग्रामपंचायतची सुधारणा तर करा, त्याच्यानंतर निवडणुका लढवा. राग येत असेल सर्वांना, पण आज ग्रामपंचायतची जी परिस्थिती आहे त्याच्यावर बोलावं लागतंय. नाही, मागच्या 5 वर्षात नेरळ ग्रामपंचायतीला विरोधी पक्षच नव्हता, काहीच नाही आहे. म्हणजे गंगाधरी शक्तिमान आहे, सगळे एकच. फार दयनीय अवस्था आहे नेरळ ग्रामपंचायतीची. अक्षरशः आपण एक करून नेरळ ग्रामपंचायतच्या बऱ्यापैकी मुद्द्यांना हात घातला आणि फार सुंदर अशी चर्चा आपली रंगली. मला असं वाटतंय की आपल्या चर्चेतून काहीतरी धडा घेऊन संबंधित प्रशासनाने याच्यावर कारवाई करावी की हे जे चाललेलं आहे फार भयावह आहे. आणि नेरळच्या ग्रामस्थांचा जो विषय विकासाचा आणि त्याचा जो हक्काचा विषय आहे ना, त्यांना असलेली जी गरज आहे हक्काची फार महत्त्वाची आहे की त्यांना जो विकास हवा आहे, त्यांना सोयीसुविधा हव्या आहेत, ज्या मिळत नाही आहेत. तर मला असं वाटतं की याच्यातून त्यांनी निश्चितच काहीतरी घ्यावं आणि
साहेब सरळ आणि सोपं आहे. तुमच्या आमच्यासारखा एक सर्वसामान्य नागरिक जरी तिथे खुर्चीवर बसला आणि त्याने नॉन करप्टेड, विचार करा, नॉन करप्टेड 1.5 लाख रुपये पाणीपट्टीचे घेतले जात आहेत एक कनेक्शन द्यायला, ते पैसे जात आहेत कुठे? ग्रामपंचायतचा थोडा विचार करा, ग्रामपंचायत सुधारवण्याचा विचार करा. आजच्या तारखेला 1 वर्षासाठी जर एखाद्या चांगल्या स्वच्छ आणि निर्मळ कार्य करणाऱ्याला ग्रामपंचायत मिळाली, नगर परिषदचं लांब राहू द्या, ग्रामपंचायत जरी मिळाली, जरी जी माहिती घेतलेली आहे त्या माहितीनुसार 1 वर्षामध्ये ग्रामपंचायत कर्जमुक्त होऊन कर्मचाऱ्यांचे पगार दिले जातील. पण त्यासाठी तिथे नॉन करप्टेड माणूस पाहिजे. तुमच्या आणि आमच्यासारखा तुम्ही विषय घेतला, पण तो माझ्यापुरता नाही, कारण राजकारणात जाणं बद्दल मी दूरपर्यंत विचार करत नाही. पण हा मुद्दा तुम्ही मनावर घ्या आणि तुम्ही तिथे जाऊन काहीतरी चांगलं कार्य करा. खूप सुंदर आपण चर्चा रंगवली ही, आणि नेरळच्या सर्वच विषयाला थोड्या करून स्पर्श केला. आपण इथे आलात, वेळ दिला आणि मनमुरादपणे ज्या काही तुमच्या प्राधिकरणाच्या माध्यमातून कामं होतच नाहीये ना. पण नाही, मुळात तुम्हाला सांगतो, एक आपण आता समाप्ती घेतोय. नेरळ विकास प्राधिकरण, आपल्या नेरळमध्ये जे कामं तुम्ही सांगितलं सुशोभीकरण होत आहेत, मुळात जी ते गरज आहे तिथे कामच होत नाहीयेत. कचरा कुंड्या बरखास्त झालेल्या आहेत, सगळ्या भिंती पडलेल्या आहेत, कमीत कमी परिसरामध्ये किडे आळे फिरत आहेत. प्राधिकरणाकडे माझ्या मते 70-80 कोटी रुपये पडून आहेत. 2 मुख्य मार्ग, ग्रामपंचायत कोंडली गेली आहे. जेव्हा नेरळपाडा गेट आहे तिथे संध्याकाळी सकाळी नेरळमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जायचं असतं, 40 ते 45 मिनिटं उशीर होतोय. त्याला कारण एकच, मागील 4 वर्ष मी भांडतोय, सन्माननीय आमदार साहेबांकडे मागणी केली आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली आहे, शिव मॅडमकडे मागणी, शिव साहेबांकडे मागणी केली होती. दुर्लक्ष, अतिशय दुर्लक्ष. आंबिवली गेट ते दामद गेट हा पेशवाई मार्ग आहे. जर हा रस्ता बनवण्यात आला तर अक्षरशः तुम्हाला सांगतो 25 ते 30% पण वाहतूक कोंडी राहणार नाही. सगळी वाहनं बाहेर आपली निघून जातील, कशाला वाहतुकीमध्ये येतील, कोंडीमध्ये येतील. बरोबर, हा एक खूप मोठा मुद्दा आहे. बरोबर आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून वेगवेगळी कामं हातात घेतलीच पाहिजेत आणि त्याच्यामुळे नेरळच्या विकासाला एक वेगळी कलाटणी मिळेल. निश्चितच आपण जवळपास हा शेवटचा मुद्दा होता प्राधिकरणाचा आणि त्याच्यावर देखील आपण आपलं मत मांडलं. आपण आपलं मत अगदी मनमोकळेपणे मांडलं आणि याच्यातून काहीतरी आता प्रशासनाने धडा घ्यावा अशी अपेक्षा आहे. आपण वेळात वेळ काढून आलात आणि नेरळच्या समस्या मांडल्या त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.